मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दृष्टात्मानमव्ययम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. पुण्य विश्वरूप दर्शन योग नावाचा 11व्या अध्याय आहे. त्याचं चिंतनाला प्रारंभ झालेला आहे. श्लोक क्रमांक 4. त्यामध्ये अर्जुन सांगत आहे की मन्यसे यदि तत् शक्यं मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वरः योगेश्वर ततः मे त्वं दर्शय आत्मानं अव्ययम्. हे प्रभो यदि मया तद्द्रष्टुं शक्यं इति मन्यसे ततः हे योगेश्वर त्वं मे अव्ययम् आत्मानं दर्शय. हे प्रभू किंवा हे स्वामी यदि म्हणजे जर मया तद्द्रष्टुम शक्यम मला ते पाहणं शक्य असेल ते म्हणजे विश्वरूप. हे परमात्मन तू मी ज्या विश्वरूपाविषयी विचारणा केलेली आहे किंवा माझ्या अंतःकरणात असणारी उत्कट इच्छा विश्वरूप दर्शनाची इच्छा मी प्रगट केलेली आहे. परंतु मया तद्द्रष्टुम शक्यम मला जर ते पाहणं शक्य असेल किंवा विश्वरूप दर्शनाचा माझ्या ठिकाणी अधिकार पात्रता योग्यता जर असेल तर मग योगेश्वर हे योगेश्वरा म्हणजे योगाचाही ईश्वर स्वामी किंवा अधिपती असणाऱ्या हे परमात्मन त्वं तू मे मला अव्ययम आत्मानं दर्शय. अव्यय म्हणजे अविनाशी असणारं ज्याच्यामध्ये कोणताही ऱ्हासात्मक किंवा नाशात्मक असा विकार होत नाही असा अव्यय असणाऱ्या हे परमात्मन आत्मानं दर्शय. तू आपलं अव्ययम आत्मानं अविनाशी असणारं अनंत असणारं असं तुझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला तू मला दाखव दर्शय. या संबंधाने आता अर्जुनाने भगवंताला पहिल्यांदा सांगितलं की माझ्यावर तू अनुग्रह करण्यासाठी जे अध्यात्म संज्ञितम असं सर्वश्रेष्ठ असा असणारं प्रत्यगात्मरूप ब्रह्म किंवा ब्रह्मरूप प्रत्यगात्मा त्याचं तुम्हाला दर्शन करून दिलं. आणि त्यामुळं तुझी वचनं आत्तापर्यंत 10 अध्यायात ऐकल्यानंतर माझ्या अंतःकरणातील असणारा मोह नाम आत्मानात्मसंबंधी असणारा अविवेक तो निघून गेला म्हणजे त्याचा निराश झाला. म्हणजे मला आता आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती हे मला चांगल्या प्रकाराने ज्ञात झालं. परंतु या ठिकाणी तो सांगतो याशिवाय भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि चाव्ययम्. आत्तापर्यंत अर्जुन पर्वचा देतो की ह्या तू वर्णन केलेलं भव आप्ययौ म्हणजे भूतानां सगळे जे प्राणीमात्र आहेत त्यांची उत्पत्ती कशी होते त्यांची स्थिती तुझ्या स्वरूपावर कशी राहते आणि त्यांचा लय हा तुझ्या स्वरूपात कसा होतो त्याचप्रमाणे तुझ्या ठिकाणी असणारं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता ही पण मला कळाली. आणि तुझं असणारं जे मोठेपण महात्म्य की जे महात्म्य सदोदित राहणार आहे त्या महात्म्याला कधीही त्या महात्म्याचा क्षय होत नाही किंवा ते महात्म्य नित्य नूतन अशी तुझ्या ठिकाणी वास करतं असा तुझा गरिमा असं तुझं महात्म्य मला समजलं. आता एकच आहे की तुझं असणारं जे असंग निर्विकार असं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान
स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि देशकाळ वस्तू परिच्छेद रहित असं सच्चिदानंद घन एकमेवा द्वितीय असं तुझं स्वरूप मला ज्ञात झालं. परंतु माझ्या अंतकरणात अजून एक इच्छा आहे आणि ती इच्छा अशी आहे की तू जो विश्वरूपाने नटलेला आहे, तर मनुष्याचं जे काही उपाधी आहे ते आहे अंतःकरण, आणि त्या परिच्छिन्न अंतःकरणाच्या ठिकाणी त्याला स्वतः त्याची असणारी इंद्रिय, ही इंद्रिय ही परिच्छिन्न स्वरूपाचे आहेत, अंतःकरणही परिच्छिन्न आहे, आणि त्या उपाधीच्या द्वारा त्याला तुझ्या विश्वरूपाचं दर्शन होणं कधीही शक्य नाही. तुझी उपाधी जी आहे शुद्ध सत्वात्मिका माया आहे, त्यामुळं तुला एकाच वेळेला सर्व तुझ्या स्वरूपाचं किंवा तुझ्या स्वरूपावर या ठिकाणी तुझ्या स्वरूपावर उत्पन्न होणारं, राहणारं आणि लय होणारं ह्या जगताचं सर्व प्राणीमात्रांचं एक समवायावत छेदे करून तुला ज्ञान आहे. परंतु तसं जीवाची उपाधी किंवा माझी उपाधी हे अज्ञान किंवा अंतःकरण, ही अविद्या किंवा अंतःकरण असल्यामुळं या उपाधीमध्ये तुझ्या ह्या व्यापक रूपाचं विश्वरूपाचं मला दर्शन होऊ शकत नाही. आणि मला तर ते विश्वरूप पाहावं, विश्वरूपाचं दर्शन किंवा साक्षात्कार व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो की एवम एतद यथार्थत्वम आत्मानं परमेश्वर. तो आपल्या स्वरूपाविषयी जे आतापर्यंत कथन केलं, त्या कथन केलेलं त्यापैकी जे विश्वरूप आहे ते द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. त्या ईश्वराचं सर्व म्हणजे ज्याला भगवान आपण म्हणतो, षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या हे भगवान तुझं जे स्वरूप आहे त्यापैकी जे विश्वरूप आहे, तुझे विश्वरूपाने नटलेलं आहे, ते मला एकसमवायावत छेदे करून म्हणजे एकाच वेळेला मला ह्या सर्व विश्वरूपाचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. परंतु अर्जुन भगवंताला पुढं जाऊन हे पण म्हणतो की मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो ततो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानम अव्ययम. या ठिकाणी यदि तच्छक्यम मन्यसे, माझ्या ठिकाणी जरी जीवाच्या ठिकाणी अंतःकरण किंवा अविद्या उपाधी असला तरीसुद्धा जर भगवत कृपा झाली तर त्याला अशा प्रकारची योग्यता जर परमात्म्याने दिली, कारण हे विश्वरूप दर्शन हे केवळ प्रयत्न साध्य नाही हे मला कळून चुकलं. हे दर्शन केवळ कृपा साध्य आहे. तू जर तुझे अकारण करुणा वरुणालय असा असणारा तू जर माझ्या ठिकाणी ही योग्यता निर्माण करशील आणि तुझ्याच कृपेने जर तुम्हाला हे विश्वरूपाचं दर्शन करून देण्याचं ठरवलं तरच मला हे विश्वरूप दर्शन होऊ शकतं. म्हणून म्हणतो की तू योगेश्वर आहेस, म्हणजे योगातल्या सर्व ऐश्वर्याने तू संपन्न आहेस. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की तुझं जे अव्यय अविनाशी असणारं तुझं जे विश्वरूप आहे त्या विश्वरूपाच्या दर्शनाची मला इच्छा आहे असं अर्जुन या श्लोकामध्ये म्हणतो. यावर भगवान माऊली सांगतात, अर्जुन सांगतो तुझे विश्वरूप आघवे माझिया दिठीशी गोचर व्हावे आईशी थोर आस जीवे बांधोनी आहे. मागच्या श्लोकात उपसंहारामध्ये सांगितलं की तुझं संपूर्ण विश्वरूप आणि माझ्या दृष्टीला गोचर व्हावं, विषय व्हावं, पाहायला मिळावं, त्याचा साक्षात्कार व्हावा तुझ्या विश्वरूपाचा. आईशी थोरास अशी माझी इच्छा आहे. इच्छा म्हणजे पूर्ण झाली तरी ठीक आहे, नाही झाली तरी ठीक आहे असं नाही. थोरास अत्यंत उत्कट अशा प्रकारची इच्छा किंवा अभिलाषा मी माझ्या अंतःकरणामध्ये बांधून ठेवली आहे, म्हणजे अंतःकरणामध्ये धारण केली आहे की मला हे विश्वरूपाचं दर्शन व्हावंच. मला विश्वरूप दर्शनाची अंतःकरणात आच लागलेली आहे, उत्कट अभिलाषा निर्माण झालेली आहे असं म्हणतं अर्जुन. आणि मग जर झाली तर आता व्हायला पाहिजे. परी अनिक एक येथ शारंगी तुझं विश्वरूपाते देखावया लागी
पै योग्यता माझी या अंगी असे की नाही. परी येथा अनिक एक. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आहे, माझ्या अंतकरणात कितीही उत्कट इच्छा असली परंतु इथं हे शार्ंगी म्हणजे शार्ंग नावाचं धनुष्य धारण करणाऱ्या हे कृष्ण परमात्मन अनिक येथ एक, येथ अनिक एक. या ठिकाणी आणखी एक गोष्ट आहे की तुझे विश्वरूप देखावया लागी. तुझं जे विश्वरूप आहे ते देखावया लागी म्हणजे पाण्यासाठी पै योग्यता माझी या अंगी असे की नाही. हे तुझं विश्वरूप पाहायचं म्हटलं तर पाण्यासाठी काय पाहिजे? योग्यता पाहिजे, अधिकार पाहिजे. आणि तो अधिकार माझ्या अंगामध्ये म्हणजे माझ्या ठिकाणी आहे की नाही, असे की नाही. म्हणजे तो अधिकार माझ्या ठिकाणी आहे किंवा नाही असं सांगतात. तर म्हणे देवा तू आता असं म्हणशील अधिकार आपला आपण स्वसंवेद्य आहे आपला अधिकार. तुझा अधिकार काय आहे हे तू पाहायचं. योग्यता असेल तर मी तुला दाखवील, तुझी इच्छा पूर्ण होईल. योग्यता नसेल तर तुला होणार नाही. तेव्हा हे माझ्यावर ढकलण्यापेक्षा अधिकार आहे की नाही हे स्वसंवेद्य गोष्ट आहे. त्या ठिकाणी तू त्याचा विचार करावा आणि मग माझं काय अधिकार आहे तो आजमावून घ्यावा. असं जर म्हणशील देवा तू, कदाचित असं अभिपेत्य परिहार आहे, तू कधीतरी असं म्हणशील. परंतु हे आपले आपण मी नेणे ते का नेनसी. जरी देव म्हणे तरी सरोग काय जाणे निदान रोगाचे. म्हणतात अरे तू म्हणतो की तुझा अधिकार तू पहा, आणि मग अधिकार असेल तर मागणी कर, आणि अधिकार असेल तर मागणी पूर्णही होईल असं तूच म्हणतो. तर मग अर्जुन भगवंताला म्हणतो की आपले आपण मी नेणे. हे आपलं आपणाला म्हणजे माझं मला मी नेणे हे मला कळत नाही. म्हणजे माझा अधिकार आहे किंवा नाही हे माझं मला कसं कळणार? कारण का मीच मुळात काय आहे, भवरोगाने ग्रस्त झालेला आहे. या ठिकाणी माझ्या अंतकरणात हे अज्ञान, मल, विक्षेप, आवरण ह्या सगळ्या दोषांनी ह्या दोषांनी ग्रस्त असं माझं जीवन आहे. चांगलं वाटलं तर सांगा. याच्यामध्ये काही कुठं कधी पूर्वापर बोलण्यामध्ये विरोध येऊ शकतो, त्याचं स्पष्टीकरण चांगलं होईलच असं नाही. म्हणून काही वाटलं कोणाला तर लगेच सांगा, त्याला योग्य प्रमाण असले तरी सांगा. हे आपले आपण मी नेणे, आपलं अधिकार काय आहे की नाही हे मी नेणे हे मला कळत नाही. ते का नेनसी. देवा तू म्हणशील तुला काय काय का कळत नाही. ज्याचा त्याचा अधिकार मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. तसा आपला अधिकार आपल्याला कळतोच, आणि कळत नसला तर ते का नेणे, ते तुला का कळत नाही. जरी देव म्हणे, असं जरी देव म्हणाले, जरी देव म्हणे तू का नेणे, तुझा अधिकार तुला का कळत नाही असं जर तू म्हणत असेल, पण तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. आता देवा तुलाच मी विचारतो, समजा एखादा मनुष्य, मी तर रोगग्रस्त आहेच आहे, मी भवरोगाने ग्रस्तच आहे आणि तुझी इच्छा करत असतो, तर त्या ठिकाणी ते म्हणतात सरोगू म्हणजे रोगासहित म्हणजे रोगी, ज्याचं आरोग्य बिघडलेलं आहे असा जो काही त्याला काय म्हणतो आपण आमयग्रस्त म्हणजे दुःखाने रोगाने पछाडलेला असा जो पुरुष आहे तो सरोगू. तो रोगाचे निदान काय जाणे. त्याला रोगाचं निदान मला कोणता रोग झालेला आहे हे त्या रोग्याला कळत असतं का. का व्याधी पिढीला धावे वैद्याच्या घरा, रोगाच्या परिहारा बरोबर ना आपुली. आपल्याला रोग काय झाला हे कळत नाही, आणि जर कळत असलं तर औषधे त्यांनी शोधलं असतं आहे की नाही. परंतु त्या रोगी पुरुषाला रोगाचं निदान म्हणजे आपल्याला हा रोग का झाला याचं कारण तरी त्याला माहीत आहे का. निदान शब्दाचा अर्थ हेतू, त्याला हेतू कळत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये निदान शब्दाचे दोन अर्थ आहे की एक कोणत्या कारणाने आपल्याला रोग झाला हे जर त्याला कळलं तर तो त्या कारणाचा काय करील, पथ्य म्हणून किंवा ते आपल्याला अपथ्य आहे म्हणून त्याचा परित्याग करील आणि पथ्याचं सेवन करील. पण रोग्याला हे कळतच नाही. सरोगू काय जाणे निदान रोगाचे. दुसरा म्हणजे निदान म्हणजे डायग्नॉसिस. डायग्नॉसिस म्हणजे हा अमुक रोग आहे असं त्याला कळतं का. त्याला अमुक रोग आहे हे कळत नाही, आणि त्या रोगाची कारणं त्याला संप्राप्ती म्हणतात. ह्या रोगाची संप्राप्ती कोणत्या हेतूमुळं झाली. समजा आपण आंबट खाल्लं, तिखट खाल्लं किंवा अधिक खाल्लं, कमी खाल्लं, अपथ्याचं खाल्लं हे त्याला कळत नाही. तसं अर्जुन अगदी आपलं अज्ञान भगवंतापुढं प्रगट करतो की सरोगू काय जाणे निदान रोगाचे.
आणि कसं बरं हे कसं काय झालं, का नाही त्याला कळत? ते म्हणे कधी कधी मनुष्याला असं वाटतं पण की मला कळतं पण असं वाटतं, परंतु हे त्याचं कळणं म्हणजे कसं असतं, तर कळण्याचा आभास असतो, त्याचं काही खरं नसतं. त्यासाठी उदाहरण देतो. आणि जी आरती चेनी पडी भरे आरतो आपली ठाकी पै विसरे, जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज. देवा असं होतं की मग तुझा अधिकार नाही तर तू त्या विश्वरूपाचं दर्शन, अधिकारही नाही, तो रोगग्रस्त आहे, त्याचं निदानही नाही, आणि तरी विश्वरूप पाहण्याची इच्छा तू करीत आहेस. तर ते म्हणतात पण काय करू, माझ्या ठिकाणी विश्वरूप पाहावं ही इच्छा मात्र उत्कट उत्पन्न झालेली आहे, मला त्याचा अधिकार आहे की नाही हेही कळत नाही. पण आरतीचेनी पडी भरे, ते मानतात आरती म्हणजे माझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेली आरती म्हणजे उत्कट इच्छा, आणि त्या उत्कट इच्छे म्हणजे काय आहे, पडीभर म्हणजे तिचं आधिक्य आहे, आणि त्या इच्छेच्या आधिक्यामुळं किंवा मला त्याची जी उत्कट अभिलाषा आहे आणि ती अभिलाषा इतकी वाढलेली आहे की मला वाटतं का विश्वरूप दर्शन मला व्हावंच. आणि ह्या आरतीच्या आधिक्यामुळे आरतू जो इच्छावान पुरुष आहे किंवा ज्याच्या ठिकाणी ती आवड निर्माण झालेली आहे, तो आपुली ठाकी पै विसरे, त्याला आपलं ठाकी, ठाकी शब्दाचा अर्थ आहे आपला अधिकार, आपलं काय सामर्थ्य आहे त्या ठिकाणी तो काय होतो, विसरून जातो. अरे ह्या ठिकाणी अधिकारी आणि फलाचा संबंध आहे, आपला अधिकार कमी पडतो, त्यामुळे हे फल आपल्याला प्राप्त होणार नाही, म्हणून आपण या ठिकाणी ह्या इच्छेचाच परित्याग करावा असं त्याला वाटत नाही. कारण ते इच्छेचं सामर्थ्य इतकं असतं, इच्छेचा पडीभर म्हणजे आधिक्य इतकं असतं की त्याला आपला अधिकार आहे की नाही याचा त्याला विसर पडतो. आपुली ठाकी पै विसरे. किंवा दुसरं एक ठाकी म्हणजे मुक्काम, आपलं गंतव्यस्थान काय आहे हा याचंच त्याला विसर पडतो, म्हणजे आपले मजल आपल्याला विश्वरूपापर्यंत पोहोचू शकणार नाही याचा त्याला काय होतो, विसर पडतो. याच्यासाठी उदाहरण देतात माऊली, जैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज. त्या तान्हेला म्हणजे ज्याला अतिशय तहान लागलेली आहे, त्या तहाने, वास्तविक मनुष्याची तहान केवढी आहे, त्याला काय समुद्र पाहिजे का, पण त्याला वाटतं की आता मला कितीही पाणी दिलं तरी नाही. कधी कधी आपल्याला एखाद्या ठिकाणी भूक लागलेली असते आणि आपण अवेळी जेवायला जातो, आणि मग त्यावेळेला ते म्हणतात की 2 भाकरी करू का, 3 करू, 2 करू का 3 करू, असं जर विचारलं तर आपल्याला काय वाटतं 3 करा, कारण भूक लागली आज ती 2च भाकरीची, पण आपल्याला वाटतं न जाणू आता 2ही पुरणार नाहीत, आहे का नाही, तर आपण जर 3 करा 4 करा. तसं तान्हेला म्हणे, तसा तो तृषाक्रांत झालेला जो पुरुष आहे तो काय म्हणतो, मला काय तुम्ही आता हांडाभर पाणीसुद्धा लागेल का त्याला, पण तो म्हणतो मज समुद्र न पुरे, मला आता समुद्रसुद्धा पुरणार नाही, म्हणजे मी आता समुद्रभर सुद्धा काय करीन, पिऊन टाकील, म्हणजे अगस्तीचाच मी अवतार आहे असं त्याला वाटतं. आईसा सचाडपणाची भुली न म्हणजे अर्जुनाची झालेली स्थिती, याला म्हणतात आत्मनिवेदन. अगदी अर्जुन मोकळ्या मनाने आपलं जे काही हृदय आहे ते हृदगत देवापुढं प्रगट करतो. आपली इच्छा कशी आहे, अधिकाराचा संबंध काय आहे, हे देवा याचा जवळजवळ मला विसरत पडलेला आहे. तो कशामुळं पडला, तर सचाडपणाचे भुली न सांभाळवे समस्या आपुली, या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. आता म्हणतात हे सगळं काय, माझा भार सगळा तुझ्यावर आहे, म्हणजे या ठिकाणी माझा अधिकार, माझं सामर्थ्य याचा विचारच नाही. तू कसा आहे, काय मी तो माझी अल्प, तू तो उदारांचा राणा, माझी अल्पमती, असंच आहे ना, नारायण काय माझी अल्प ही वासना, तो माझी अल्प ही वासना आणि तू तो उदारांचा राणा. माझी विश्वरूपाला गवसणी घालण्याची ही वासना फार मोठी असं मला वाटत नाही. मी काय आहे, माझी मती ही अल्प आहे, परंतु तू मात्र औदार्याचा काय आहे, उदारांचा मध्ये तू श्रेष्ठ आहे. तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शूर पांडुरंगा. माझ्या असामर्थ्यापेक्षा तुझं सामर्थ्य मला माहीत आहे ना, करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर
पर्वतराई आपुल्या करुणेची साई करी ओ आई मजवरी. तू काही पण करू शकतो. ऐसा सचाडपणाचे भुली. आता मला काय झालेलं आहे अर्जुन सांगतो की सचाडपणाचे भुली. सचाड, चाड म्हणजे इच्छा, सचाड म्हणजे इच्छेनं युक्त झाल्यामुळं, म्हणजे उत्कट अभिलाषा किंवा हावरेपणा एकदा उत्पन्न झाला की त्यामुळं भुली म्हणजे त्या मनुष्याला भुरळ पडते आणि त्यामुळं आपुली समस्या न सांभाळावे. त्याला आपल्यापुढं आलेली जी समस्या जबाबदारी तर ती त्याला सांभाळता येत नाही, म्हणजे त्याला पार पाडता येत नाही. कारण तो काय होतो सचाडपणाच्या भुली म्हणजे आपल्या उत्कट इच्छेच्या मुळं किंवा आवडीमुळं त्याला जी पडलेली भुरळ आहे त्यामुळं आपल्याला निर्माण झालेला प्रश्न आपण सोडवावा एवढं सामर्थ्य किंवा ही जबाबदारी तो समस्या न सांभाळावे ती जबाबदारी तो पार पाडू शकत नाही. अशीच माझी अवस्था झाली की नाही. मग तसं मग ह्या वेळेला काय झालं पाहिजे, जर ज्याला प्रश्न पडला त्याचा प्रश्न जर तो सोडू शकत नसेल, उदाहरणार्थ आपल्या बालकाला जर एखादा प्रश्न पडला म्हणजे एखादी समस्या आली तर ते बालक त्याची समस्या ते सोडू शकत नाही. मग अशा वेळेला काय या लागी योग्यता जीवी माऊली बाळकाची जाणे. त्यावेळेला त्या बाळकाची माऊली योग्यता जाणे, त्या बाळाची असणारी आई त्याची योग्यता. एखादा मुलगा म्हणतो की मी आता 7व्या मजल्यावर जाणार आणि ते लहान लहान मुलं नाही का पायऱ्या चढतात. आता 7व्या मजल्यावर जाण्याची त्याची योग्यता नाही, परंतु आता 7व्या मजल्यावर जाण्याची योग्यता नाही. मग आता काय करते आई, त्याला मागं खिचून घेते का? तो तर जाणारच, मी खात नाही पित नाही काही मागं पाहत नाही रडणं सोडत नाही. अशा वेळेला ती त्याला खांद्यावर घेऊन 7व्या मजल्यावर नेऊ शकते की नाही का? मग त्याची योग्यता तिला माहीत आहे, याची योग्यता नाही, पण तरीसुद्धा याची योग्यता नाही, पण इच्छेमुळं याला भुरळ पडली आणि याला वाटतं की मी 7वा मजला गाठेल, पण गाठू तर शकत नाही. मग अशा वेळेला आई काय करते, त्याला आपल्या स्कंधावर आरोहण करून त्याला 7व्या मजल्यावर नेऊ शकते की नाही? कारण का ही योग्यता कोण जाणते? योग्यता जेवी काय, योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. बालकाची योग्यता काय आहे हे पाहून त्याच्या इच्छेची पूर्तता करू शकण्याचं सामर्थ्य किंवा योग्यता ही माऊलीच्या ठिकाणी आहे की नाही? त्याच्या ठिकाणी नसे नाका, पण माऊली हे करू शकते. बाळकाचे चाली आणि माता जाणून पाऊल घाल किंवा त्याच्या बोटाला धरून त्याला हळूहळू नेऊ शकते. काय अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. बाळकाचेनी ओरसे बाळकाते ओरसे माय जई देवू बैसे तई त्या ठाकती ऐसे घास करी. ऐकी नाही किंवा घास एक विसा ठाई की जे बाळ जई जेव विजे तई घासू एकू विसा ठाई की जे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. याप्रमाणे जसं आई आहे म्हणजे आपल्या भक्ताचा याला जर देवाशी मातृत्व संबंध असेल तर त्या वात्सल्य भावाने ओरस म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला पाहणा आटोपत नाही. अशा प्रकाराने त्याला जशी आई स्तनपान करते तसा भगवान परमात्मा हा आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. आणि त्या काय जैसा केला तैसा होय आणि पावे सोय धरुणी. बरोबर आहे ना? पावे सोय धरुणी. आपण जसे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. तयापरी श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. तयापरी, तयापरी म्हणजे त्याप्रमाणे, त्याप्रमाणे म्हणजे माय ज्याप्रमाणे बाळकाची योग्यता जाणते त्याप्रमाणे श्री जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. तयापरी त्याप्रमाणे, त्याप्रमाणे म्हणजे त्या आईप्रमाणे. ज्यांना काय सांगतात या ठिकाणी भगवंताला संबोधन कोणतं देतात? श्री जनार्दना. श्री म्हणजे संपूर्ण ह्या षड्गुण ऐश्वर्याने तू संपन्न असणारा असा तू आहे. म्हणजे तुला जर तू ठरवलं तर तू काही पण करू शकतो. म्हणजे तुझ्या ठिकाणी
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न तू आहेस. आणि तुझं ब्रीद काय आहे? तू जनार्दन आहे. जनार्दन आहे म्हणजे जगाच्या असणारं अज्ञान, दुःख, संकट यांचं आर्दन म्हणजे यांचा नाश किंवा परिहार करणारा असा तू आहे. म्हणजे किंबहुना तुझा अवतारच कोणासाठी? भक्तांसाठी आहे. आणि भक्तांचं संकट परिहार करण्याचं सामर्थ्य देखील तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून तू श्री जनार्दन आहे. म्हणजे लोकांचं अर्ध धातूचे मला वाटतं 2 किंवा 3 अर्थ आहेत. एक आहे नाश करणं आणि दुसरा अर्थ आहे संरक्षण करणं. तू संरक्षण कसं करतो? तर त्यांच्या अज्ञानाचा किंवा संकटाचा परिहार करून त्याचं तू संरक्षण करतो. त्याच्यासाठी पाठीमागं श्री शब्द जो दिला जातो याचा अर्थ ते सामर्थ्य पण तुझ्या ठिकाणी आहे आणि ते तुझं कार्य पण आहे. भक्ता राखे पायापाशी हे तुझं कार्य आहे. पण आता तू काय कर? माझी संभावना विचारी जो. माझी संभावना म्हणजे माझ्या ठिकाणी असणारा जो अधिकार तो आहे की नाही याचा विचार कोण कर? विचारी जो. तूच याचा विचार कर. आणि मग विचार कर. आणि जर तुला वाटलं की हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला करवावं तर मग तू काय कर? मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. मग तू ह्या विश्वरूपाचं दर्शन जेणेकरून मला होईल अशासाठी त्याचा उपक्रम कर. म्हणजे आरंभ कर. म्हणजे विश्वरूप दाखवण्याचा आरंभ कर. मला विश्वरूप दाखव. पण अधिकार काय आहे हे तूच काय आहे? सर्वज्ञ असणाऱ्या तुलाच हे सर्व कळतं. त्यामुळं न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तर याचा परिहार आम्हाला देण्याची गरज नाही. तुला न सांगतानाच हे सर्व कळू शकतं. हे सर्व ज्ञान आहे. तू सर्वज्ञ आहेस. म्हणून तूच आता या ठिकाणी आमच्या अधिकाराचा विचार कर आणि नंतर ह्या विश्वरूपाचं दाखवण्याचा प्रारंभ कर. तरी ऐशी ते कृपा करा एरवी नव्हे हे म्हणा अवधारा वाया पंचमाला पे बधिरा सुख केवते देणे. अर्जुन परमार्थाचा संवाद, परमार्थ चर्चा ज्याला आपण म्हणतो, तच्चिंतनम तत्कथनम, हे गुरु शिष्य सत्पथामध्ये कसं चालावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे हे वर्णन आहे. यामध्ये अर्जुन, कारण काय आहे, शिष्याला कधी कधी वाटतं ह्या गोष्टी फारच कठीण आहेत. कधी कधी असं वाटतं का सचाडपणाच्या भुली न सांभाळावे. हे तर मी आत्ता सहजच मिथ्यात्व निश्चय केल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्माचंच सत्य आहे, जगन मिथ्या आहेच आहे आणि जीव ब्रह्माची एकताच आहे. मी अजातवादाच्या निश्चयातच राहणार आहे. एकाच पाठात एखाद्याला वाटू शकतं, आहे की नाही. पण ते अधिकार आहे की नाही हे त्याला कळत नाही. पण म्हणतात आईशी ते कृपा करा. देवा तुम्ही अशा प्रकारची आमच्यावर कृपा करा. कोणतं? हे विश्वरूप दाखवण्याची, विश्वरूप दर्शन करून देण्याची कृपा करा. याच्यातूनच अर्जुनाचा काय भाव आहे? देवा हे प्रयत्न साध्य नाही, आमचं बळ या ठिकाणी नाही. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. पावटणी केला काळ जया बळ होते ते. तुका म्हणणे वीर्यावीर संत धीर समुद्र. त्यांच्याजवळ सामर्थ्य होतं, ते त्या ठिकाणी गेले. पण आम्ही आमच्या प्रयत्नाने जाऊ शकणार नाही. आम्हाला तुझी कृपाच या ठिकाणी अपेक्षित आहे. तुझ्या कृपा, तू जर या ठिकाणी कृपा केली तरच आम्हाला हे विश्वरूप दर्शन होणार आहे. म्हणून म्हणतो तरी आईशी ते कृपा करा. अशा प्रकारची कृपा आपणच आमच्यावर करा एरवी. आणि जर तसं नसेल तर नव्हे हे म्हणा. तर नाही, तुला विश्वरूप दर्शन मी दाखवणार नाही, तुला विश्वरूप दर्शनाची योग्यता नाही असं म्हणा. आणखीन पुढं म्हणतो की अवधारा. तुम्ही म्हणाल असं का म्हणतो? तर अवधारा. देवा तू सुद्धा, जसं मी तुझं एकाग्रतेने ऐकतो ना, तसं मी काय म्हणतो ते एकाग्रतेने ऐकलं पाहिजे. कारण कधी कधी शिष्य गुरूंचं फार एकाग्रतेने ऐकतो, पण त्याची एखादी शंका आली तर गुरुजी त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून ते सुद्धा अवधारा, ते सुद्धा तुम्ही ऐका. वाया पंचमालापे बधिरा सुख केवते देणे. आता ते म्हणतात लागेल ना, हे अवधारा देवाकडेच लागेल ना. अवधारा म्हणजे तुम्हीच आता चित्ताचं एकाग्र करून माझ्याकडून ऐका. मी काय म्हणतो की कृपा करा, नाहीतर नाही म्हणा.
हां ऐका देवा, हां काय वाया पंचमालापे बधिरा सुख केवते देणे. समजा एखादा मनुष्य आहे आणि तो पंचमालापे पंचम स्वरामध्ये गात असला किंवा कोकिळीचं पंचम स्वरातलं कुजन जरी चालू असलं तर बधिरा केवते सुख देणे. आणि ते ऐकणारा कोण आहे? पंचम स्वरात गातो कोकिळेच्या सारखा कंठाने, परंतु ते दिलं आणि मग काय झालं म्हणे, बहिऱ्या माणसाला तर आनंद झाला. अरे बहिरा केवते सुख देणे, बहिऱ्या माणसाला सुख कसं काय होईल? कारण त्याला कानच नाही. त्यामुळे तुम्ही किती जर तसं तू जरी मला विश्वरूप दाखवलं आणि माझा जर त्या पाहण्याची योग्यता नसली तर मला काही होणारच नाही. त्यापेक्षा तू आधीच सांग की हे तुला नव्हे, हे तुला दिसणार नाही, दाखवणार नाही, तुझी योग्यता नाही असं तू म्हण. वाया म्हणजे व्यर्थच, पंचमालापे म्हणजे पंचम स्वराने बधिरा केवते सुख देणे. व्यर्थ त्याला कसं काय सुख देता येईल? अर्थात देताच येणार नाही. मग ते केलेलं जे काही त्यांनी पंचम स्वरातलं गायन आहे ते काय होईल? वाया, ते सगळं व्यर्थच जाईल. येरवी एकले बापियाचे तृषे मेघ जगाप्रते कायन वर्षे परी जाहली ही वृष्टी उफके जरी खडकी होय. तर ते म्हणतात एरवी दुसऱ्या रीतीनं किंवा वेगळ्या पैलूतून आपण जर पाहिलं तर एकले बापियाचे तुझे, एकटा बापिया म्हणजे चकोर, आपलं चातक, आणि त्या चातकाचा तहान लागली तर त्या चातकाच्या तहानेसाठी मेघ जगापुरते काही न वर्षे, हा मेघ म्हणजे ढग सगळ्या जगाला तृप्त करील एवढा त्या ठिकाणी वर्षाव करीत नाही काय? म्हणजे खरा तर कोणासाठी करतो? चातकाची तहान भागवण्यासाठी. पण वृष्टी करतो तो काय फक्त तेवढेच करतो का? सगळ्या जगापुरते सगळं जग त्या ठिकाणी तृप्त होईल एवढी वृष्टी करतो. मग आता केली म्हणल्यावर चातकाची तहान भागली आणि सगळं जगसुद्धा काय झालं? वर्षावामुळं सुखी झालं असं तुम्ही म्हणाल. परंतु जरी जाहलीही वृष्टी उफके जरी खडकी, परी जाहलीही वृष्टी उफके जरी खडकी होय. परंतु जरी ती जाहली वृष्टी, त्या चातकाच्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये केलेला जो मेघराजाने वर्षाव किंवा वृष्टी ही सुद्धा काय होती? खडकी झाली. खडकावरही पडेलच का नाही? मग खडकावर झाल्यावर काय? तिथं साळी केळी पिकती काही का? ती उपके व्यर्थ जाते. ती सगळी जी वृष्टी झालेली वृष्टी किंवा पाऊस तो सगळा काय होतो? व्यर्थच जातो. अजून म्हणतो देवा तुझ्या जर लक्षात एका दृष्टांतात येत नसेल तर मी पण तुला कधी कधी तू जसा माझ्या बुद्धीवर सिद्धांत आरूढ होण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतो तसंच मी सुद्धा तुला कधी कधी सांगतो. चकोरा चंद्रामृत फावले येरा अन वाहुनी काय वारिले परी डोळ्याविन पाहाले वाया जाय. आता सांगतात चकोर नावात वर चातकाचं उदाहरण दिलं. आता चकोर पक्षी जो आहे तो काय करतो? चंद्राच्या किरणातलं अमृत जे आहे त्या अमृताचं सेवन करतो. मग चकोरा चंद्रामृत फावले, त्या चकोराला चंद्राच्या किरणातील अमृताचा फावले म्हणजे त्याला लाभ झाला, प्राप्त झालं. आणि येरा, आणि मग काय? ज्या वेळेला चंद्र उगवतो त्याचे किरण पृथ्वीवर येतात तेव्हा त्या चकोराची काय होते? तृप्ती होते. आणि मग केवळ चकोराची तृप्ती होते का? त्यावेळेला त्या का होते? याचं कारण चंद्राने शपथ घेतलेली आहे, माझ्या किरणातून फक्त चकोराची तृप्ती व्हावी, त्यालाच अमृतपान करण्यास मिळावं. मग कारण का? त्यांनी शपथ येरा आनवावनी, इतरांना मिळवू नये म्हणून आनवावनी काय वारिले, त्या शपथ घेऊन त्या बाकीच्यांचं निवारण केलं का? तुम्हाला अजिबात माझी शीतलता मिळणार नाही, तुम्हाला त्याप्रमाणे त्यातलं अमृत पण मिळणार नाही, प्रकाश मिळणार नाही, अशी काही चंद्राने शपथ घेतली का? शपथ घेतली नाही. जरी तो चकोराची हे करत असला तर काय तृप्ती करत असला तर इतरांना काय शपथ घेऊन इतरांचं निवारण केलंय का? अर्थात निवारण केलं नाही. परंतु तरी पण म्हणे मग सगळ्यांना त्याचं मिळावं ना. परंतु त्या चातक पक्षाच्या नेत्रात अशी शक्ती आहे की त्या अमृताचं काय करतो? तो अमृताचं शोषण करतो. परंतु डोळ्याविन पाहले वाया जाय. दुसरा एक दृष्टांत देतात किंवा एखाद्या मनुष्याला पहाट झाली म्हणल्यावर त्याला दिसतंय काय? त्याला दिसत नाही. मग त्याला डोळ्याविन, त्याला जर डोळे नसतील, नेत्र नसतील तर पाहिले किती उजाडलं तरी काय? त्याला
वाया जाय, ते व्यर्थच जातं. त्याला काही दिसतं का? त्या माऊलीची एक ओवी आहे काहीतरी, आंधळ्याचे गावी आपण पे प्रगटले रवी, तरी ते ते पाहिजे. ती ओतपलीची घ्यावी वाचून प्रकाश उकायचा. त्यांना फक्त काय होईल, आंधळ्या माणसाला काय लागेल, ऊन लागेल, त्याचा सूर्याचा उन्हाचा अनुभव येईल, परंतु त्याला प्रकाशात ज्ञान होईल का? पदार्थाचं ज्ञान होणार नाही, कारण तो काय आहे, आंधळा आहे. स्वामी महाराज सांगायचे की आळंदीमध्ये एक कोणतरी आंधळा मनुष्य होता आणि रात्रीच्या पाठाला तो जायचा आश्रमामध्ये. तर रात्रीच्या पाठाला जाताना संध्याकाळी तो कंदील लावून जायचा. ते एका माणसाने विचारलं की तू कंदील का लावून जातो? आंधळा मनुष्य, तुला तर दिसत नाहीच आहे एरवी. पण त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी लागत नाही, तुझ्यासारखे डोळे असून असणारे आंधळे ते मला टकरू नयेत, म्हणून मी उजेड करून चालतो. तसं आहे. चकोरा चंद्रा परी डोळ्याविन पाहिले वाया जाय, म्हणून विश्वरूप तू सहसा दाविशी केरा हा भरवसा, काजे कडाडा आणि गहिसा माझी नित्य नवा तू की. आता याचा भाव काय आहे माझ्या चांगला लक्षात आला नाही, अजून जर स्पष्टीकरण असेल तर सांगा. तर याच्यामध्ये सांगतात, म्हणून तू सहसा विश्वरूप दाविशी. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो की म्हणून मला असं वाटतं की तू मला सहसा अचानक, म्हणजे माझा अधिकार असू किंवा नसू, तुला जर तुझ्या अंतकरणात जी काही अहेतुकी दया आहे त्या अहेतुकी दया आणि तुझ्या ठिकाणी असणारी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता, यामुळं मी एकदा अभिलाषा केली किंवा मी उत्कट इच्छा प्रदर्शित केली का तू सहसा विश्वरूप दाविशी, तो अचानक एकदम मला हे विश्वरूप दाखवणारच आहेस. हा भरवसा कीर, हा मला काय आहे, पूर्णपणे विश्वास आहे की भगवान माझी इच्छा पूर्ण करणार. मी भगवंताला म्हटलं ना विश्वरूप दाखव, तर भगवान काही मागचा पुढचा विचार करणार नाहीत, ते मला विश्वरूप हे दाखवणारच. हा कीर भरवसा, हा मला निश्चित भरवसा आहे किंवा माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे. का जे कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवा तू की. कारण काय आहे की तू कडाडा आणि गहिंसा, ह्याचंच पाहायचं की कडाडा म्हणजे जो अत्यंत यथार्थरीतीनं शास्त्राचं अध्ययन करून ज्याला यथार्थ ज्ञान प्राप्त झालेलं हे असा, म्हणजे शास्त्रज्ञ कडाडा, म्हणजे ज्यांनी अतिशय श्रमपूर्वक वेदाधिकांचं शास्त्राधिकांचं अध्ययन केलेला अधित पुरुष. किंवा गहिसा, आपण एक काय गैशासारखा करतो, गैसा म्हणजे अडाणी, ज्याला शास्त्राचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, ज्यांनी कधीच शास्त्राचं अध्ययन केलं नाही, असा असणारा एकदम नेनता किंवा अज्ञानी असा प्रकारचा अडाणी पुरुष. त्या दोघांनाही माझी नित्य नवात काजे कडाडा आणि गहिसा माझी नित्य नवा तुकी. म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी ह्या दोघांच्याही दृष्टीनं तू नित्य नूतन असा आहेस, नित्य नवातुकी. बघा कृष्ण महाराज दोघांच्यामध्ये तू काय आहे, नित्य नवातुकी, नित्य नवीन आहे. म्हणजे ज्यांनी शास्त्राध्ययन केलं ना आणि शास्त्रांनी ज्यांनी तुझं खरं स्वरूप जाणलं, मला वाटतं 17व्या अध्याय येते का, की अज्ञानी आणि ज्या पुरुषांनी खूप अध्ययन केलं आणि ज्यांनी काहीच अध्ययन केलं नाही तर त्याला मार्ग कोणता. तर ज्यांनी अध्ययन केलं, ज्यांनी याचा अनुभव घेतला, तर त्यांचं कोणते ते श्लोक आहे, ये शास्त्रमिधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषाम निष्ठा तुका कृष्ण सत्वम आहो रजस्तमा. असं लिहिलं की नाही. काही जे लोक आहे शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे आणि काहींनी शास्त्राचं अध्ययन केलं नाही, फक्त त्यांच्याजवळ काय आहे, श्रद्धा आहे. ती श्रद्धा सुद्धा कळते सात्विक, राजस आणि तामस तिन्ही प्रकारची श्रद्धा म्हणितले यासाठी पाते जो नये किरीटी, अशी स्थिती आहे. तरी पण आम्हाला अनुभव असा आहे की
तुझं औदार्य इतकं आहे की जे कडाडा आणि गहिसा, जे मोठे शास्त्रज्ञ आहेत आणि जाणकार आहेत, आणि गहिसा म्हणजे जे शास्त्राविषयी अनभिज्ञ आहे, या दोघाही पुरुषांच्या विषयी एकाने अध्ययन करून तुला तुझ्या स्वरूपाला जाणलं आणि एकाची केवळ दुसऱ्याच्या सांगण्यावर तुझ्यावर अत्यंत श्रद्धा आहे. आणि तो जसं तो भीम आहे, भीम काय म्हणतो, देवाला बोलवा म्हणते, तर ते म्हणे देव येईल, पंक्ती तुम्ही वाढा ताटीमध्ये. म्हणजे देव कसा येईल? त्यांनी घेतली गदा, ऐकणं दिली आकाशात फिरून आणि राहिला खाली डोकं धरून. आता जर डोकं तर भगवंताला येऊन ती गदा धरावी लागली की नाही? तो हा काय तिथं पहिल्या अध्यायात आहे ना, भीमाचं एक विशेषण दिलंय. कोणतं विशेषण दिलं? भीमसेन बेथू म्हणजे अर्धांड, दांडगा असा त्याचा अर्थ दिला. भीमसेन बेथू आणि तो झाला असे सेनानाथ, असं त्याचं वर्णन केलंय. तसा हा गहिंसा म्हणजे भीमासारखा असा जर कोणी असेल तर ह्या दोघांमध्ये मात्र अर्जुनाचं काय भाव आहे की तू मला हे विश्वरूप दाखवायचं म्हणलं तर दाखवू शकतो, असा मला तुझ्या ठिकाणी विश्वास आहे. ह्या विश्वासाचं कारण असं आहे का तुझा स्वभाव कोणता आहे हे मी जाणलेलं आहे. तुझा स्वभाव कसा आहे, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, अनभिज्ञ असो, अडाणी असो, तर त्या पुरुषाला तू नित्य नवा आहे. म्हणजे त्या पुरुषाने इच्छा केली का तू त्याची इच्छा पुरवतो. पुरवी धरावी ते होय भक्ती केला तैसा, आणि पुरवी धरावी ती इच्छा, असं त्यांच्यासाठी तू नित्य नूतन आहेत. नित्य नूतन आहेत म्हणजे त्यांनी जी जी इच्छा करावी त्या त्या काळी तू त्याची पूर्तता करतोस. म्हणून बरं ती पूर्तता करताना तू कोणाचा अधिकार पाहत नाही. सरती पायापाशी केली मागे, असं काही ना, तुका म्हणे नाही अधिकार तैशी, आणि सरती पायापाशी केली मागे. ज्यांचा अधिकार नाही त्यांनाही तू आपल्या ठिकाणी सरत करून घेतलेलं आहेस. म्हणून मला आगा भरवसा कीर झाला असे जीवा, म्हणून मला त्या ठिकाणी विश्वास वाटला. अशी जर माणसांची एकमेकात संवाद होतील तर कोणाची तरी वैर कटुता राहील का? कोणाची राहणारच नाही. आता हे सगळं हे झालं त्याचं कडाडा आणि गहिंसा, माझी नित्य नवा तुकी, हे अर्जुनाचं काय आहे? सूत्र आहे. हा उत्तरार्ध म्हणजे काय आहे? सूत्र आहे. आणि आता त्या सूत्राचं भाष्य विस्तारपूर्वक अर्जुन करतो. तर ते सांगत असताना इतके दृष्टांत देवाला सांगतो की हे सगळे पुराणातले महाभारतातले दृष्टांत अर्जुन भगवंताला सांगतो. आणि या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवा तुकी, यांच्यामुळे नित्य नूतन कृपा करणारा असा तू आहेस हे मला आणि पाहिली पुराणे आणि धांडोळीली दरुशने, आणि त्याच्यामध्ये तुझं हे स्वरूप आहे असं आम्हाला दिसून येतं. त्याचं पहिलं उदाहरण देतो भागवतातलं किंवा अनेक पुराणातलं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणशी पात्रापात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र, जे वैरी आहे दिधले. देवा तुझे औदार्य स्वतंत्र जाणो. तुझा अवतार्य काय? तुझा उदारपणा असा नाही. नामदेवराय कसं म्हणतात, देवा तर मला वाटत होतं तू उदार आहे, परंतु तुझं औदार्य असं काही नाही आहे की नाही? काय गेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय देवा धरुणी तुझे कृपणाचे द्वार. नामदेवराय म्हणतात देवा तुझं उदार, पण तू काहीतरी घेतल्याशिवाय नाही. तुझं ठरलेलं तू का म्हणे दान, आणि सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्याशिवाय तू काही दान देत नाहीस, असं तुझं स्वरूप आहे. असं आहे. पण इथं अर्जुन ते सांगत नाही की तू देशी तेव्हा घेशी असा नाही. तुझं औदार्य स्वतंत्र आहे. म्हणजे तुला कोणावर कृपा करायची याविषयी त्या पुरुषाचं कृपा पात्र पुरुष आहे की नाही हे तू पाहत नाहीस. देव ते देव होऊन उदार भक्ता देतो अमरपदे, देताना म्हणे साना थोर वैरियासी तेची दे. देहे सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे, देखा अजामिळ उद्धरेल नामे येणे मुकुंदे. हे त्याचं औदार्य. आणि ते कोणतं औदार्य? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. हे स्वतंत्र मी तुझ्या इच्छेने तुला वाटलं तर तू कोणावरही कृपा करू शकतो. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. तुझं औदार्य हे स्वतंत्र आहे.
आणि देताना म्हणशी पात्रापात्र. एखाद्याला जर एखादी गोष्ट द्यायची झाली तुझ्या मनामध्ये तर तो पात्र आहे का अपात्र आहे, अधिकारी आहे की अनधिकारी आहे हे तू पाहत नाहीस. म्हणजे हा त्याचा दोष आहे का हे त्याचा गुण आहे? हा कोणता अलंकार आहे? व्याजस्तुती अलंकार आहे. आपल्या देवा तुला काही कळत नाही, तुला अधिकारही कळत नाही, कोणालाही काही देतो असं म्हणतं. पण हे बोलणं कधी काल सांगितलं ना उदाहरण स्वामीजींचं, त्याप्रमाणे हे उदाहरण देवाची इतक्या मोकळेपणाने संवाद आहे तिथं. म्हणजे आपल्याला जरी वाटलं की तू पात्र कळत नाही, हे नाही, हे असं त्याला सांगण्याचा भाव नाही. ते दिसताना शब्द दिसले तरी दिसताना दिसते निंदा आणि आहे ती मात्र काय आहे? स्तुती आहे. पै कैवल्य आयुष्य आपल्या नामदेव महाराजांचं सांगितलं असेल. आम्ही त्या याच्या दिंडीच्या रस्त्याने चाललं होतं तर तिथं ते गुलेबाबांनी कपडे घातले आज म्हणजे सकाळचं दिंडीच्या अगोदर, आणि दुपारची सुट्टी झाली तेव्हा थोडा पाऊस पडल्यामुळं सगळीकडे थोडं ओलसर झालेलं होतं. एका बांधावर तरवड्याच्या झाडाच्या सावली होती थोडी, मग बाबा तिथं पडले थोडा वेळ, पण ते ओलं होतं ना खाली, ते ओलं होतं ते गाळ लागला सगळा त्याला. ते नामदेव महाराज आले तिथं लागले घाई टाळ वाजायला लागले, दिंडी निघाल्यावर ते घालायला. तेव्हा ते काढून टाका म्हणजे घालू नका, त्याला सगळा गाळ लागला. ते म्हणून तेव्हा आता काय आपल्याजवळ दुसरा शर्ट घाला कळत नाही कुठेही झोपता काही म्हणे. काढायलाच लावला त्यांनी, ते तो पाण्यात धुतला आणि तो तसा म्हणे घाला तो वाळल. तेव्हा काय रस्त्यात काय उघडा चालू का? नाही आता ऊन आहे म्हणे, जाईल वाळून म्हणे, घाला म्हणे आपले नामदेव महाराज. शेवटी ते बोलणं ते द्यावं लागला काढून. पण याचा अर्थ त्यानं पाहिलं, त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं माणूस घाबरत होतं, पण त्या नामदेव महाराजांना काही नव्हतं वाटत त्यांचं, आणि बोलणं काय वाटत नव्हतं. कैवल्य आयुष्य पवित्र वैर्याही दिधले. त्यांनी सांगितलं कैवल्य म्हणजे मोक्ष, पण तो मोक्ष वैर्याही दिधले. मोक्ष किती पवित्र आहे, परंतु तो मोक्ष तू कोणाला दिला? तुझ्या भक्तांनाच दिला का वैर्यांना सुद्धा तू मोक्ष दिला? वैर्यांना देखील मोक्ष दिला. मोक्षू दुराराध्य किर होय परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडीशी तेथ जाय पायिको जैसा. मोक्ष दुराराध्य किर होय. मोक्ष दुराराध्य म्हणजे ज्याचं प्राप्ती होणं हे अत्यंत कठीण आहे. सगळं मोक्ष प्राप्त होणं काही सोपं नाही. मोक्ष प्राप्त होण्यात मोक्ष कोणाच्या कृपेने प्राप्त होतो? परमात्म्याच्या कृपेने. तो परमात्माच इतका दुर्लभ आहे. तर मोक्ष तर काय आहे? अत्यंत दुर्लभ. परमात्म्याचंच वर्णन केलं का काय? सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो राण कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय नसरती. का अमृते सागर भरवती गंगा, मनवेल उगार आहे काळा, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, करविते प्रसन्न वृद्धी सिद्धी. ठानमान कळो येती योगमुद्रा ना, निरवेल वारा ब्रह्मांडाशी, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय नसरती. तुका म्हणे मोक्ष राहे आईलीकडे, येरते बापुडे काय रंक ना, येरते बापुडे काय तेथे. मोक्ष सुद्धा अलीकडं राहतो, इतकं परमात्म्याचे पाय दुर्लभ आहेत. आणि तो परमात्म्याच्या ठिकाणी हा मोक्ष काय म्हणतात तर संत आणि देव यांच्याजवळ मोक्ष आहे की नाही? संतांचं काय मोक्ष? मोक्ष कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची परी तळवटू घे, असा अधिकार कोणाचा आहे? संतांचा. आणि दुसरा कोण मोक्ष देऊ शकेल तुम्हाला? देव, आहे की नाही? तुम्ही म्हणाल मग मोक्षाचे दोन दरवाजे आहेत, आहे की नाही? मोक्षाच्या प्राप्तीचे दोन उपाय आहेत. दोन उपाय का एकच उपाय आहे? दोन उपाय का एकच उपाय आहे? एकच उपाय. कारण देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. चुक एक हेची ठाई, बहुपायी संतांचे. मोक्ष दुराराध्य किर होय. मोक्ष प्राप्त होण्याला अत्यंत कठीण असला, परंतु तो मोक्ष काय म्हणतो? मोक्ष कोणाकडे जातो? तो मोक्ष कोणा? तो आराधी तुझे पाय. मोक्ष दररोज पूजा आराधना कोणाची करतो? भगवंताची करतो. म्हणजे जिथं भगवंत आहे त्याच्या पायाजवळ मोक्ष काय करतो? लोटांगण घालीत असतो, त्याचं काय पादसेवन करत असतो. म्हणून या ठिकाणी मोक्ष हा मोक्ष भगवंताकडून का मिळेल?
तर मोक्ष हा का भगवंताचा पायाची आराधना करतो आणि ज्याच्यावर भगवान प्रसन्न होईल त्याला मोक्ष काय देण्याचं सामर्थ्य स्वतंत्र रीतीनं परमात्म्याचं आहे. मोक्षु दुराराध्य किर होय परी तोही आराधी तुझे पाय. तो मोक्ष तुझं पाय म्हणजे भगवंताच्या पायाचं सेवन करतो म्हणून. आणि तो जर भगवंताच्या पायाचं सेवन करत असेल आणि भगवंताने ठरवलं की आमक्याला मोक्ष द्यायचा तर काय त्याला अशक्य आहे का? काहीच नाही. भगवंताला काहीच अशक्य नाही. धाडीशी तेथ जाय. त्या मोक्षाला ज्या ठिकाणी तू धाडीशी म्हणजे पाठवशील तेथं पायकू जैसा जाय. जसा वेठ बिगारीला धरलेला चाकराचं काम आहे, त्याचं काय आहे, जे सांगन मालक त्याप्रमाणे करणं, याच्या पलीकडे त्याला कोणतीच सत्ता नाही. तसा ह्या मोक्षाच्या स्वतःच्या काय हातात नाही. देव जिकडं जाईल सांगेल तिकडं तो जातो. मग धाडीशी तेथं जाय का जैसा पायकू तैसा जेथ धाडीशी. त्या मनुष्याला जिकडं पाठवलं पायकाला, नोकराला, चाकराला, तो त्या ठिकाणी त्या कामासाठी प्रवृत्त होतो. त्याप्रमाणे मोक्षाला जर भगवंताने सांगितलं तर आमक्याला मोक्ष प्राप्त व्हावा असा संकल्प झाल्याबरोबर तत्क्षणी तो मोक्ष त्याच्या ठिकाणी त्याला मोक्ष होईल. अशा प्रकारची भगवंताचं सामर्थ्य आहे. तुआ सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतने जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. आता याचं उदाहरण आहे. बरं, हा मोक्षामध्ये काही तरतम भावाचा मोक्ष देतो का? जो भक्त आहे त्याला वेगळा आणि ज्याला शत्रू आहे त्यालाही मोक्ष दिला पण त्याला वेगळा, तसं नाही. सनकादिकांचे नि माने, सनकादिकांच्या तुलनेत म्हणजे सनकादिकांना जो मोक्ष प्राप्त झाला, जी स्वरूप स्थिती प्राप्त झाली तीच स्थिती सायुज्यी सौरसू दिदला पुतने. तर तीच सनकादिकांना कोणता मोक्ष प्राप्त झाला? सायुज्य मोक्ष प्राप्त झाला. आणि तोच सायुज्य मोक्षाचा सौरस म्हणजे त्याची गोडी कोणाला दिली? पुतने दिदला. त्याचा जो आस्वाद आहे, सायुज्य मोक्षाचा जो रस, काय तर म्हणतो, त्याचा जो रसास्वादन आहे ते रसास्वादन कोणाला दिलं? सायुज्य सौरसू दिदला पुतने. सायुज्य नावाचा सौरस म्हणजे त्याची गोडी किंवा त्याचं सुख हे पुतनेला देखील दिलं. म्हणजे जेवढं सनकादिकांना दिलं त्याच्यापेक्षा पुतनेला कमी नाही. बरं, ती आली कशी होती? जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. सनकादिकांनी कायम 4 वर्षाची बालक राहिली आणि आयुष्यभर फक्त भगवत चिंतनच केलं. त्यांना जो मोक्ष भगवंतानी दिला तोच आपली विरोधी असणारी जी स्तनामध्ये विष धारण करून आलेली पुतना मावशी तिला पण दिला. म्हणून त्या भागवतामध्ये श्लोक आहे ना, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाययदप्य साध्वीम लेभे गतिम धातृच्युता ततोंब कमवा दयालुम शरणम व्रजेम. हा श्लोक आहे ना, ह्या श्लोकाने मोहित कोणाला केलं? अगोदर शुकमुनींना व्यासमुनी हाक मारत होते, हे पुत्र पुत्र, तरी पुत्रेती तन्मयतया तरवोभिनेदू. त्या झाडाने ओढिली, इतका सर्वव्यापक भाव आला, पण त्याला इतकी भीती होती, हे वडील आणि आपला मुलगा आणि मग यांचा संबंध, आणि ह्याच्यात जर आपण मायेच्या जाळात सापडलो तर आपल्याला जे आपलं कार्य आहे ते करता येणार नाही. म्हणून त्यांनी वडिलांना, व्यासमुनींना जे काही साक्षात काय त्यांचं वर्णन काय केलं? भगवान विष्णू असं वर्णन केलं ना, काय शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम असं त्यांचं वर्णन केलं. परंतु त्या शुकाचार्यांनी मागं पाहिलं नाही. पण ज्या वेळेला शुकाचार्य गेले म्हणजे त्या, आणि मग शिष्यांना भागवत शिकवलं कोणी? व्यासांनी. शुकाचार्य तर परत आले नाही. ब्राह्मणाचे पोरे खेळाशी व्याले ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळूनी गेले रे, अशी स्थिती. परंतु आता शुकांना कसं युक्तीनं आणायचं? तर व्यासाने आपल्या शिष्यांना जंगलामध्ये समिधा आणण्यासाठी पाठवलं आणि तिथं हे श्लोक पाठ केले. त्याच्यापैकी त्यांनी हा अहो बकी, आता आपण नेहमी विस्ताराने पाहिलेले, जास्त सांगत नाही, परंतु त्या ठिकाणी हा श्लोक पाठ केला होता व्यासांच्या शिष्याने. अहो बकीयम स्तनकालकूटम. किंवा जर तो वारकरी असेल तर त्यांनी ही ओळी पाठ केली होती, तुआ सनकादिकाचेनी माने सायुज्य सौरसू दिदला पुतने जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. आणि ते जेव्हा ते भागवत पाठ करण्यासाठी, ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी,
त्याने तो श्लोक ऐकला आणि त्या श्लोकाला ऐकून तो मोहित झाला आणि मग आला. त्या शिष्यांना शरण आला अगोदर. त्यांना म्हटले मला हे कसं प्राप्त होईल. ते म्हणे आमच्या गुरूंच्याकडे यावं लागेल, समिधा गोळा कराव्या लागतील, जाऊन या त्याने साधिली समाधी. तुका म्हणे तदी होतो आम्ही. असं काही चालणार नाही, घोकमपट्टी करावं लागेल, हे श्लोक पाठ करावे लागतील. मग ते शुकाचार्य व्यासांच्या आश्रमात आले आणि मग व्यासमुनींनी त्यांना भागवत संहिता शिकवली असं सांगतात. तुवा सनकादिकांचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतने. आणि त्या पुतनेला देखील तोच मोक्ष सनकादिकांसारखा प्राप्त करून दिला की जे विषाचेनी स्तनपानी मारू आली. जिनं विषामध्ये त्या ठिकाणी आपलं स्तनामध्ये विष धारण करून त्या श्रीकृष्ण परमात्म्याला ते प्राशन करण्यासाठी, करवण्यासाठी आली होती, मारण्यासाठी आली होती, तिलासुद्धा तोच मोक्ष दिला. अजून उदाहरण सांगतात. हागा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेज लाशी. पुंडली कौरदा हरी विठ्ठल.